मिठाईचे प्रकार आपण सहसा बाहेरून आणतो, पण आज इथे मी एक सोप्या पद्धतीची मिठाई दाखवणार आहे। माझ्या चॅनलवर कोणी नवीन असाल त्यांनी होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवरती खूप साऱ्या रेसिपीजची प्लेलिस्ट मी माझ्या चॅनलवरती दिलेली आहे। त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आणि तुम्ही मला इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता। त्याची लिंक पण खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तर आजची आपली मिठाई काय असणार आहे आणि त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण इथे बघणार आहोत। तर चला आपण आपलं साहित्य बघूया आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। आपण इथे मिठाईचं साहित्य बघूया। हे बघा, 1 कपाला थोडंसं कमी इथे मी एवढा गुळ घेतलेला आहे। तुम्ही 1 कपाला 1 कप इथे मेजरमेंट बरोबर घेऊ शकता, पण गोडाचं प्रमाण थोडंसं कमी असतं म्हणून मी इथे 1 कप घेत नाहीये, थोडंसं कमी आहे। कढईमध्येच मी इथे हा गूळ टाकून घेतलेला आहे। आपल्याला दूध घ्यायचं आहे, तर हे दूध आहे बघा पूर्ण उकळून आणि गार करून घेतलेलं आहे, तेव्हा आपल्याला हे दूध इथे वापरायचं आहे। कोमट आपल्याला इथे दूध नकोय। 1 कप इथे दूध आपल्याला हवंय। हे बघा, इथे आपल्याला हे दुधामध्ये गूळ आपलं छान इथे मेल्ट करून घ्यायचं आहे। ही मिठाई आपल्याला गुळाचीच बनवायची आहे, कारण याचा कलर आणि चव पण छान येते, म्हणून इथे आपल्याला गुळच वापरायचा आहे। गूळ आणि दूध एकदम व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। इथे अर्धा कप आपण घेतोय गव्हाचं पीठ, यातच आपल्याला घालायचं आहे। पीठ भाजलेलं वगैरे नाही, अर्धा कप आपल्याला घ्यायचं आहे चण्याचं पीठ आणि हे आपल्याला इथे खालीच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। हे बघा, आपण एकजीव असं हे छान केलेलं आहे। यात एकही आपल्याला पिठाची कुठेही गुठळी दिसत नाही। ते खालीच आपल्याला मिक्स करायचं आहे आणि आता आपण हे गॅसवर ठेवणार आहे। गॅसवर ठेवल्यानंतर आपल्याला हे सतत इथे हलवत राहायचंय। इथे आपल्याला आता 1 चमचाभर तूप आपण घालतोय। हे सतत आपल्याला मिक्स करत राहायचंय, नाही तर आपल्या कढईला खाली चिटकलं तर त्याच्या परत गाठी तयार होतील। आणि गॅस आपला हे बघा कमी आहे, एकदम लो फ्लेम वरती आपल्याला हे करायचं आहे। जसं आपलं शिजत जातं तसं तसं एकदम असे छान याचं टेक्स्चर येत जातं। इथे थोडीशी वेलची आहे, 2 कुटून मी इथे घातलेले आहे। छान आपल्याला याचा गोळा तयार करायचा आहे। इथे आपल्याला दुधावरचे 2 चमचे फ्रेश साय घालायची आहे। इथे बघा, आपल्या पिठाचा छान असा गोळा तयार होतो। हा असा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। एकदम हे बघा, एकदम छान आपल्या इथे तयार झालेला आहे। आपल्या पिठाचा छान गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे सतत मिक्स करत राहायचंय। इथे बघा, आपला गोळा एकदम छान तयार झालेला आहे। इथे आपण आता गॅस बंद करून टाकू। इथे एका ताटाला थोडंसं आपल्याला तूप लावून घ्यायचंय। आपल्याला हे जे पीठ आहे आपलं आता मिक्स केलेलं, ते हे आपल्याला सगळं हे काढून घ्यायचंय। तुम्ही 2-3 प्रकारचे याला आकार देऊन आणि मिठाई तयार करू शकता। पेढे आणतो बाहेरून, त्या टाईपचे तुम्ही आकार इथे देऊ शकता। एवढंही वळायचं नसेल तुम्हाला, हे व्यवस्थित असं आपलं वडा इथे पाडून घेऊ शकता। बघा, अलगद आपल्या वड्या इथे तयार होतात। आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही देऊ शकता। इथे आपले एक सारख्या आकाराचे बघा वरच्या घरी मिठाई तयार आहे। आजची मिठाईची रेसिपी नक्की करून बघा।
आजची आपली मिठाईची रेसिपी कशी वाटली कमेंट करायला विसरू नका. परत भेटूया असंच एका छानसं रेसिपी बरोबर. बाय बाय.